हसत होती डिरेक्टली. मला माझ्या एवढा कॉन्फिडन्स आहे की माझं थोबाड बघून ती हसणार. मी पहिली चेन उघडी का बघितली माझी. आणि पप्पा मम्मीकडे बघून हसला. मला भीती पप्पा हसल्यावरच वाटते. पप्पा हसलाय म्हणजे पप्पाकडे काय तर आहे जे मला माहित नाही. अनमार खाता खाता मला भारी बी वाटते की आईला पुरीचा मेसेज आलाय आपल्याला घ्या. आणि आमच्या घराच्या आसपासच ती मुलगी राहायची. एक लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही आयुष्यात ग्रो करत असता, एका स्टेजला जाता, तेव्हा तुमच्या तोंडातून अशा लोकांचं नाव घ्यायचं नाही ज्यांनी तुम्हाला वाईट काळात सोडलं. 10 ते 22 पर्यंत आहे ना वयात, त्या पोराला वाटतं माझा बापच माझा सगळ्यात मोठा दुश्मन आहे. किती बेकार आहे बघा ना. अंडर पॅड घातलेली बी पप्पाच्या पैशाची असते, शाळेची फी बी पप्पाच्या पैशाची, मोबाईल बी पप्पाच्या पैशाचा. दुश्मन कोण? का तर पप्पा नको त्या गोष्टीपासून लढवत असतो आणि त्यातच तुम्हाला दुनिया दिसत असते. आणि सेम माझ्याबरोबर झालं. मी खरंच सांगतो, माझ्या आईबापानं मला सांभाळलं आहे ना, त्यांना नमनच आहे. मला माझ्याकडे जर पोरगं झालं ना, लय बेकार आहे बाबा. आमच्या घरात एक नियम होता, काय पाहिजे सांग आणून देतो, पैसा हातात देणार. म्हणून मी चांगला घडलो, डायरेक्ट सांगतो. असाच आशीर्वाद ठेव, एक दिवस आम्ही जोडीन येऊ. देवबापा म्हणले, आय हॅव बेटर प्लॅन्स फॉर यू. पप्पा म्हणले, पोरगी पाहिजे का मी पाहिजे? म्हणलं पप्पा पोरगी सोडून जाईल, बाप थोडी ना सोडून जाणार आहे. यू ऑलवेज होप फॉर बेस्ट अँड बेटर. की हे बदलल, हे बदलल. देव परत वाढावं करून सांगतो, अरे नाही बदलणार सावऱ्या. तरी पण आपण म्हणतो हे बदलल, हे बदलल. आणि तुम्हाला कधीतरी असं झालंय का रे, तुमचा सिनियर, तुम्ही नवीन नवीन प्रेमात आलाय आणि तुमचा सिनियर किंवा दादा किंवा दीदी कोणतरी म्हणले, नको रे नादी लागू, काय नसतंय प्रेम बिम, म्हणलं असेल ना? तो ह्याचा अर्थ असा नाही तो निर्दय आहे. त्याच्यासोबत अशा गोष्टी झाल्यात ना, तुम्ही विचार करू शकत नाही. जेव्हा एखादा व्यक्ती म्हणतो ना प्रेम बिम काय नसतं रे, नको नादी लागू, त्याच्या मागे एकच दुःख असतं, आईला माझ्यावर जे झालं आहे ना ते तुझ्यावर नाही झालं पाहिजे. बेकार असतंय, तुझी कॅपॅसिटी नाही. बरोबर आहे. सगळ्यात वाईट कन्सेप्शन आपल्याकडे एक झालेलं आहे की अरे कर्तृत्वाच्या आधी प्रेम का, मला हेच कळा ना. कशाच्या जीवावरती पोरगीन पोरगं घरात आणायचं आपण. मी आत्ता जस्ट माझ्या एका मित्राचा विषय झाला तो सांगतो आणि खूप लोक कनेक्ट करतील. मी असं बोललो की मी कॉम्यात जातात, अरे सगळ्यांचंच वाईट चाललंय तर चांगलं कोणाच चाललंय भाऊ? हां, एखादा लयच असतो त्याला लय पट्ट पडतं. तर त्यांचं चांगलं रिलेशनशिप होतं 5 वर्षाचं आणि ती खूप कॉन्फिडंट होती की तिच्या घरचे हो म्हणतील. बघा, आणि प्रत्येक मुलगी ही कॉन्फिडंट असतेच, ठीक आहे. प्रत्येक मुलगी ही कॉन्फिडंट असतेच की बाबा तिच्या घरचे तयार होतील. कारण त्या मुलीनं प्रेमात पडल्यावर त्या पोराची चांगलीच बाजू बघितलेली असते ना. बरोबर आहे का चूक आहे? तिला दिसत असते का रे चांगला आर्टिस्ट आहे, चांगले पैसे कमवतो. बट घराच्यांचे विचार थोडे वेगळे असतात समाजाचे. मग 5 वर्षाच्या ह्याच्यामध्ये ती कधीच विचार करत नाही की आपल्याला सामावून घेतील का. बघा, नीट सांगतो ते नीट ऐकायचं. तर ती नेहमी म्हणते, तो म्हणतो की अगं पण तुझ्या घरातल्यांचं काय, पुढं जाऊन आपल्यात काय होईल का नाही. ती म्हणते तुझ्यात काय वाईट आहे रे. ते म्हणतो आईला ही कसली भारी आहे ना, हा तुझ्यात काय वाईट आहे का, बरोबर आहे की हे. आणि मग ती वेळ येते घरात सांगायची. मग ती घरी सांगते आणि तो घरी सांगतो. आता जेव्हा एक मुलगा आणि मुलगी घरात वाढतात तेव्हा मुलीला हार शब्दामध्ये वाढवत नाहीत घरातली. तिचा आई बहीण काढत नाहीत, तिला मारत नाहीत जास्त. पोराला मारतात, पोराला लय ताप देतात, पोरीला टोमणे देतात पण मारत. सो पोरीला प्रेमानं वाढवतात. आणि जेव्हा पोरगी घरी सांगते की माझं प्रेम आहे, त्या दिवशी ती तिच्या बापाचं रौद्र रूप बघते पहिल्यांदा आयुष्यात. नीट ऐकायचं, नीट. पहिल्यांदा काय बघते? आणि ते रौद्र रूप बघून ती पोरगी सगळं विसरते त्या पोराला प्रॉमिस दिलेलं की पप्पा नाही म्हणले तर पळून येईल, मी स्ट्रगल करेल. कारण तिनं ती पप्पाचं रूप बघितलेलंच
आणि अचानक कॉल मेसेज बंद होतात, शो ब्लॉक होतो, सगळं बेकार होतं आणि पुढचे 3-4 महिने त्याच्या डबल त्याच्या मित्रांना जड जातात. कायला हे सिग्मा मेल काय झालं रे हे? इतकी वाईट अवस्थेत मी पोरं बघितल्यात ना, आई शपथ मी सांगतो, जी पोरगं 2 तास झोपत नव्हतं ते 12-12 तास झोपायला लागलं. उठलं की शून्यात बघतंय असं नुकतंच की अरे माझं काय चुकलं. 6 महिन्यानंतर तो चांगला आहे, मीटिंग आहे त्याची, 12 लाखाचं पॅकेज आहे आणि तो घरी येऊन म्हणतो सौर्या काय चुकलं असेल रे माझं, तिनं असं का केलं असेल रे. सफरिंग बेकार असतंय. तुम्हाला चेहऱ्यावर वाटेल एखादा मूव ऑन झालाय, पण तो झालेला नसतो. आणि मला एक कळत नाही आमच्या मर्द जातीला एवढी पॉवर कुठून आली. ह्याच्या आईला एवढे लागलेत आयुष्याचे, बापाच्या अपेक्षा, आईच्या अपेक्षा, होणाऱ्या बायकोच्या अपेक्षा, सगळीकडून नाही. आपला आत्ता 25 तारीख आहे, 3-5 पुढचे 5 दिवस कसे जागायचे माहीत नाही. वेळ देता येणार, मित्र तुटत चाललेत, हायत ती लोक गेमा करतात आणि ह्यो भेटल तेव्हा हसतोय आणि म्हणतोय चालायचं. हां, आणि एवढी पॉवर कुठनं आली ह्याकडं? बरं हे जी एवढी लागली आणि त्याचा मित्र अडचणीत आला तर ह्यो सांगत नाही अरे मी अडचणीत आहे, तो त्याची मदत करतो. हे कसलं आहे, काय हे? बरं रक्ताचं नातं आहे का हे? नाही. मी परत सांगतो, मेल फ्रेंडशिप्स आहेत ना, ह्या सफरिंग, पेन आणि स्ट्रगलवरच जन्म घेतलेल्या असतात, त्याच टिकतात. जी एन्जॉयमेंटमधून क्रिएट झालेली ना, आम्ही एका पार्टीत भेटलो आणि आम्ही एका मंडळात, ती फ्रेंडशिप टिकत नाही. एखाद्याच्या वाईट काळात जर पुरुषाचा एखादा पुरुष मित्र झाला ना भाऊ, ते आयुष्यभर सेपरेट होऊ शकत नाही. इतक्या वाईट गोष्टी मी बघितल्या, इतक्या वाईट गोष्टी मी बघितल्या की अरे असा व्यक्ती ज्याला ॲब्स आहेत, जे रोज चांगली कपडे घालतंय, ते दाढी करायचं बंद करून देतं, ते जेवण कमी जास्त करतोय, झोपतंय. मी म्हणतो ना, वेन यू लव्ह समवन, तुम्ही पॉवर देता त्या व्यक्तीला, पॉवर देता त्या व्यक्तीला, रिमोट कंट्रोल देता. आणि हेच असतं, एक्सचेंज ऑफ पॉवर मीन्स लव्ह. आणि त्या व्यक्तीचं असणं नसणं, त्याच्या मेसेजच्या पुढं हर्ट आहे का नाही, इमोजी आहे का नाही, ह्याच्यावर तुम्ही ओव्हर थिंकिंग करता की ह्याच्या आईला काय विषय असेल, आज इमोजी का नाही. आणि सगळ्यात वाईट गोष्ट, जर तुमची एक्स किंवा तुमचा एक्स तुमच्यासोबत काय करू शकतो, तर ते मी आत्ता सांगतो. आणि ते जर आत्ता कोणाबरोबर होत असेल ना, पाया पडतो, माग फिर. ब्रेकअप झालाय तुमचा, 3-4 वर्षानं तिचा किंवा त्याचा मेसेज येतो, काय कुठेस, तुम्ही सगळं विसरलेलं असतं, आयुष्यात नीट असताय तुम्ही. बघा नीट ऐका, काय कुठेस तुम्ही म्हणता, का मेसेज केलाय, उत्तर असतं असंच. मग ती किंवा तो म्हणणार भेटूया का. आणि तुम्हाला आग असती एक प्रश्न विचारायची की तू माझ्याबरोबर असं का वागली किंवा वागला, अरे सांगणार आहे का तो तुम्हाला. पण तुम्ही 3 वर्ष तोच प्रश्न शोधत असता. आणि 3 वर्षानंतर तुम्ही तिला भेटायला जाता, त्याला भेटायला जाता, तिथं जाता, कॉल लावता, कॉल उचलत नाही, भेटायला येत नाही. 3 वर्षानंतर पण त्याच व्यक्तीनं आपली लायकी आपल्याला दाखवलीच ना रे. जेव्हा तुमचा एक्स किंवा गेलेला व्यक्ती तुमच्या आयुष्यात माघारी येतो ना, ते फक्त एकाच गोष्टीसाठी येतो की त्याचा तुमच्या अजून कंट्रोल पॉवर आहे का नाही चेक करायला. बाकी कशासाठी येत नाही, की माझ्या असण्यानं अजून फरक पडतो का नाही हेच बघायला तो येतो. आणि हे चेक करायला येतो की तू खुश तर नाही ना माझ्याशिवाय. आणि एक दिवस तिचं लग्न झालं की तो तुम्हाला मेसेज करणार, पण तिचं लग्न होईपर्यंत तुम्हाला नक्कीच त्रास देणार. बरोबर आहे का चूक आहे? कसली कॉमेत गेलेत लोक, कसलं सेमणार आहे. सगळ्यात वाईट गोष्ट तुम्ही फ्रेंड्स रिलेशनशिपमध्ये काय करू शकत असं, ह्या चुका मी केल्यात. पुरुषाला तणतण असते बरीच, स्त्रियांना पण असते. स्त्रियांपाशी बोलतात, पुरुष पुरुषापाशी जास्त नाही बोलत. सो त्याला छोट्या छोट्या गोष्टींचा मी खरं सांगू का, आई शपथ मी तुम्हाला सांगतो, मोठ्या गोष्टींचं टेन्शनच घेत नाही पुरुष, टेन्शनच घेत नाही. हे ट्रिपला जायचंय, कुठं जायचं, बस गाडी उतर रस्त्यात ठरवू, अरे येडाय का तू. पुरी 3 दिवसानं ट्रिपला जायचं आहे, 2 नॅपकिन, 2 जीन्स, 1 हे मास्कारा, हे ते त्यांचं सगळं. अयो एवढं मी परत म्हणतो, प्रत्येक पोरानं एकदा तर रिलेशनशिपमध्ये यावी. जर चांगली स्त्री तुमच्या आयुष्यात आली, ती तुम्हाला शिस्तच लावणार, नीट राहाय. लय पटलं लागायला. आई शपथ सांगते, जर बरोबर पोरीशी प्रेम केलं ना, ती माणसातच आणते तुम्हाला. हे काय घातलंय, हा कलर मॅच होतो का, हा सेन्स आहे का तुला, घाल नीट. घातलं, आज आपण ट्विनिंग करायचंय, घ्या. पोरं म्हणतात बँडवाल्या की दिसते.
किती वेगळं जग आहे का पुरुषाचं. ट्विनिंग केलं की गर्लफ्रेंड खुश आणि पोरं म्हणतात बँडवाल्यागत दिसतंय. आणि ते इकडे बी खुश आहे तिकडे बी खुश आहे, कारण गर्लफ्रेंड म्हणली ट्विनिंग, बँडवाला म्हणल्यावर रोस्टिंग न खुश होत आहे. बरोबर आहे ना. सो एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो की जेव्हा रिलेशनशिपमध्ये येताना पुरुषांसाठी ही गोष्ट आहे बघा, नीट ऐका प्लीज. तुमच्या घरच्यांबद्दल आणि तुमच्या मित्रांबद्दल तुमच्या मनात किती जरी विष असेल ना, तरी होणाऱ्या बायकोला आणि गर्लफ्रेंडला सांगू नका. नीट ऐका. चुकून जर तुमचं लग्न झालं तर ती स्त्री त्या लोकांकडे त्याच नजरेनं बघणार, कारण त्यांनी तुमच्यावर जीव लावला आहे. की माझ्या व्यक्तीला त्रास देतोय ना ती वाईटच. चुकून मी जर माझ्या गर्लफ्रेंडला बोललो माझी आत्या तशी, मावशी तशी, शिवाय अनुज असा आहे, पण ती तात्पुरतं झाले ना माझं भांडण, मी सोडून देणार आहे परत, मी नीटच आहे. बट स्त्री म्हणती नाही, तुला आठवते का तुम्हाला बोललेलं एकदा वाईट काळात. ते इम्प्रेशन परमनंट राहतं. सो जर नातं परमनंट टिकवायचं आहे तर टेम्पररी अँगर परमनंट व्यक्तीपाशी टिकवायचं, काढायचा. क्लिअर आहे ना, झालं आहे ना असं. कारण तुम्ही म्हणलं अरे नाही रे ते तात्पुरतं, असं नाही, तू असंच, मग तू भोळा आहे, तुला अशीच सगळी येडी बनवून जातात. पडलाय ना डायलॉग हा. पण लॉर्डचं आहे रे आपण, लॉर्डचं आहे रे, देवाकडे नाही स्क्रिप्ट. आणि द वर्स्ट थिंग बघा की रोमॅन्टिसिझम जे असतं का नाही, ते एक खूप मोठा आपल्याला काय म्हणू शकतो की आपल्याला असा ॲडव्हान्टेज पण आहे आणि कर्स पण आहे. मी अशी पण लोक बघितलेत की त्या मुलीनं किंवा त्या मुलानं इतकं सोपं आणि साधं वाक्य वापरले, तुझ्याशिवाय नाही रे करमत. किती साधं वाक्य. हे दिवसभर अडगत असतो आणि तारसावर ते म्हणले तुझ्याशिवाय करमत नाही. अरे आम्हाला बी नाही करमत, पण आम्ही कुठं बोलून दाखवतोय. प्रेमात सगळं चांगलं वाटतं, काही चांगलं वाटतं, काही. तिनं केस मागं घेतले चांगलं वाटतं, काय चालते. अरे काय तू येडाय का. काही चांगलं वाटतं लोकांना. आणि ते रोमॅन्टिसिझम एवढं होऊन बसतं ना की आपण येड्यागतच करायला लागतो. द वर्स्ट थिंग दॅट यू कॅन डू टू युअर पॅरेंट्स इज, तुम्ही ज्या रिलेशनशिपबद्दल शुअर नाही आहे ते रिलेशनशिप तुम्ही घरी सांगता. बीन देअर डन दॅट. आपल्या डबल अटॅचमेंट आहे ना आईबापाला होती. आणि ज्या घरात पोरगी नाही ना त्या घरातलं सून होणं म्हणजे लय मोठं भाग्य असतं, कारण तो माणूस तुम्हाला पोरीगतच सांभाळणार असतो. मग तुम्ही सांगता पप्पा माझा असं असं, मग पप्पा लाड करणार जाम, आधीच घरी टीम बीम होणार ना. अचानक तुमचं ब्रेकअप होतं, तुम्ही दोघं मूव ऑन करताना घरातले अजून विचार करतात का असं काय झालं बरं. मग तुम्ही एकाचं सफरिंग किती लोकांना दिलं. आणि नंतर मग नेहमी तुमच्या आईबापालाच वाटणार की अरे माझ्या पोराबरोबरच असं का होतंय. बरोबर आहे का चूक आहे. सो मी परत सांगतो, प्रेम ही जबाबदारी, ही जबाबदारी एका वाक्यात सांगतो, ही जबाबदारी खूप मोठी जबाबदारी. सो जबाबदार बनल्यावरच हे करायची गरज आहे. माझे जे 2 रिलेशनशिप झालं ते प्रेम नव्हतं. मी परत सांगतो हे प्रेम नव्हतंच, ते इन्फॅच्युएशनच होतं. बरोबर आहे. प्रेम असतं तर मार्ग निघला असता. कधी कधी एक सडका कोट येतो की कधी कधी व्यक्ती बरोबर असते पण वेळ वेगळा असतो. होय हो, चांगलं एक्सक्यूज आहे. तुला 2 महिने आधी कळत होतं वेळेला तुम्हाला केळं देणार आहेत, तरी पण तुम्ही त्याची तयारी केली नाही आणि अचानक सोडून गेल्यावर रडत बसलाय का तुम्ही. आणि मी माझ्या आयुष्यातला प्रत्येक स्ट्रॉंग पुरुष स्त्रीसाठी रडताना बघितलेला आहे. आणि मी मानतोच त्या पोरींना आईशपथ की त्यांनी ह्या पोरांना पाजर फोडला ह्याच्या आईला. ही जी पोरं ह्यांना लागलं टाके पडले तरी रडणार हे. आणि कसलं भारी आहे ना की एक व्यक्ती पुरुष इतका स्ट्रॉंग सिग्मा, कोणतर गेलो रडायला लागला. किती एक्स्ट्रीम, किती हायर इमोशन्स. बॅलेन्स आहे का बॅलेन्स कुठं. आणि बॅलेन्स कधी येतो जेव्हा 1-2दा कळतं की असं आहे तसं आहे हे ते. आणि मी तर जेव्हा रिलेशनशिपमध्ये होतो तेव्हा मी भांडणाचा कोडच क्रॅक केला. आता कधी कधी आपण नाही का टोक्यात टपली मारतो, म्हणजे आम्ही काही करतो पुरुष. आम्हाला असं चिप थ्रिल्समध्ये घरी मुद्दाम इव असला आवाज काढू किंवा काय बी करू आम्ही, असं काही असा आवाज बिवाज काढतो. किंवा भाऊ बी बसला मार टपली, मम्मीला कधी नावानं हाक मार. तसं मी एकदा तिला टपली मारली आणि 6 महिन्यानं आमची भांडणं झाली. ती म्हणली तुला आठवत आहे का त्या बुधवारी 29 तारखेला तुम्हाला डोक्यात मारलं, हे बरोबर आहे का. मी म्हणलं परवा मी काय खाल्ले.
ही मला माहीत नाही. तू एवढ्या एवढ्या गोष्टी का लक्षात ठेवायलीस? आणि तुम्ही जे केलेलं आहे ते असं विसरण्यात येतं. आणि मग मी कोड क्रॅक केला भांडणाचा. ती भांडायला लागले की मी म्हणायचं सॉरी. अल्टिमेट एंड काय असतं भांडणाचं? आता कशावरून भांडशील? ती म्हणायची तू सॉरी कशासाठी म्हणतोय हे तर माहिती आहे का तुला? मी म्हणायचो नाही ना, पण सॉरी ना. आणि कधी कधी मी काय करायचो, असं डोक्याला हात लावून बसायचो, बस आता बस. तर स्त्रियांनो, पहिलं सिक्रेट, जर तुमचा पुरुष कधी भांडणामध्ये डोक्याला हात लावून बसला किंवा फोन घेऊन बाजूला गेला कॉल, तर समजून जायचं तो म्हणतो ह्याच्या आईला हिचे सगळे पॉईंट बरोबर आहेत, हिला उत्तर काय देऊ आता? त्यासाठी घेतलेला ब्रेक आहे त्यो. त्याचं डोकं दुखत. आणि रिलेशनशिपचे 20-25 दिवस सगळं भारी असतं. जेवलास का? होय. जेवलीस का? होय. काय होतं? ठीक आहे. तुम्ही काळजी घ्या, तू काळजी घे. हो 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 हो. आणि 20-25 दिवसानंतर आपल्याला रुटीन कळतं, आपल्याला कळतं हो हाय तसा आहे, हाय तसंच घ्यायला लागेल, हाय तशी स्वीकारायची. बरोबर. आणि नंतर मग पुरुष स्त्रीला सांगायला लागतो यार पुरुषाची चूक आहे, मी डायरेक्ट सांगतो. कारण आम्हाला एका लिमिटनंतर चॅटिंग काय करायचं कळत नाही. का मी फरक सांगत बसो की मजेंटा आणि पिंकमधला फरक काय? बाबा नाही मला कळणार. मला लाल कळतंय, निळं कळतंय, पिवळं कळतंय. शेड्स नाहीत ऐकायचे मला. ठीक आहे. मग कधी कधी कॉन्व्हर्सेशन असं होतं, आपण म्हणतो हां ओके ओके हां ठीक आहे हां. आणि मग हे सगळं कंटिन्यू चालू असतं. आणि मग आपण मेसेज करतो की मी जरा बाहेर आहे, आपण नंतर बोलू. सगळ्यात मोठं खोटं हेच असतं की मी आत्ता बोलू शकत नाही, मी बिझी आहे, मी बाहेर आहे. बघा मुलींनो, आज मी तुम्हाला एक सिक्रेट सांगतो. जे तुमचे बॉयफ्रेंड आणि जे तुमचे नवरेत ते जर तुम्हाला खरंच सांगतात तेवढे जर बिझी झाले ना, तर ते ह्या देशाचे पंतप्रधान होतील. पुरुष आपल्या स्त्रीला आहे त्याच्या 4 पट जास्त बिझी असं सांगतो. ठीक आहे. मग स्त्री पण कॉन्कर करते. आय नो तू बिझी असणार आहेस, बट मला फक्त तुझी काळजी वाटली त्यासाठी मी मेसेज केलाय. आपल्याला टाळायला कसली भारी आहे ही. आपण फसलो ट्रॅपमध्ये. आपण देतो रिप्लाय, ती म्हणते हा मग आता वेळ आहे ना बोलायला, बोलूया. आपण तो पहिला मेसेज बघितलाय की काळजी वाटते, आपण दिला रिप्लाय, आता तिला कळलं आपण ऑनलाईन आहे. सगळ्यात वर्स्ट तर ते असतं, अरे तुला स्टेटस टाकाय वेळ आहे पण तुला मला मेसेज करायला वेळ नाही. इतक्या गोष्टी बघा ना, की आपण रिलेशनशिपमध्ये येताना आपण म्हणतो की अरे हे असं आहे, ते तसं आहे, तू हे कर, तू एक्सप्लोर कर, करिअर ऑपॉर्च्युनिटीज एक्सप्लोर कर, असं कर. आणि 10-12 दिवसांनी तीच पोरगी त्या पोराला म्हणते त्या मित्रावर फिरू नको, हे असं आहे, तो तसा आहे. आणि ते पोरगं त्या मित्रांच्या जीवावर आहे की बाबा उद्या जर पळवून न्यायची म्हणली तर ही जेवायला येणार आहे ती. बरोबर आहे. तिला ही म्हणते तिच्याबरोबर. आणि पोरगं बी बघा तिला म्हणतो तू लिबर्टी घे, तू कथ्थक कर, सिंगिंग कर. आणि 4-5 दिवसांना म्हणतो काय ह्या स्कोप आहे का आपल्या फ्युचरला? म्हणजे 4-5 दिवस आधी तुम्ही एकमेकाच्या प्रेमात लिबर्टी दिली आणि 4-5 दिवसानंतर तुम्ही रिस्ट्रिक्शन द्यायला लागला. त्या पोरीच्या बापानं बंधनं घातली नाही तर आपण घालायला लागलो, त्या पोराच्या बापानं बंधन घालायला आपण घालायला लागलो. म्हणजे प्रेममध्ये रिस्पॉन्सिबिलिटीज एक्सचेंज होते ना, रिस्ट्रिक्शन्सच एक्सचेंज होत आहेत ना. आणि प्रत्येकाची डेफिनेशन वेगळीच व्हायला लागली. आणि माझे तर 2 लेवल कंप्लीट आहेत ह्याच्यामध्ये. पहिली तर बघितलीच तुम्ही. बरं माणसाला एखादी गोष्ट चुकली तर माणूस एका चुकी शिकतो का? 2 चुकी करायला लागतात त्याला. सो त्यानंतर मी कॉलेजला गेलो आणि आपलं रेकॉर्ड क्लीन आहे खूप आत्तापर्यंत की मला 2 प्रपोज आलेत, मी केले नाहीत. ओके. सो मला परत प्रपोज आला आणि मी म्हणलं आयला देवा काय आहे, म्हणजे बास की आता मित्र वारले, सगळं झालं, ब्रेकअप झाला, BBAला आलो, आता नको, आता नाही करायचं. आणि ते रिलेशनशिप छान चाललं. घरी सांगितलं, तिच्या घरी माहीत, माझ्या घरी माहीत, सगळे खुश. म्हणजे ग्रोथ दोघांची छान. मग आलो आम्ही पुण्यात एकाच कंपनीत कामाला आणि सगळं ओके चाललेलं. आणि त्यानंतर माझ्या डोक्यात हे पब्लिक स्पीकिंग वगैरे सगळं चालू झालं आणि मी बिझी झालो. मी सगळ्यात गोष्ट सांग, सगळ्यात हार्ड व्यक्ती टू लव्ह, हार्डेस्ट पर्सन टू लव्ह अँड टू डेट इज ॲम्बिशियस पर्सन. तो त्याच्या ध्येयाच्या प्रेमात असतो, तो बाकीच्या गोष्टींकडे लक्ष देत नाही
आणि पोरींला ॲडवाईस आहे अशाच पोरावर प्रेम करा. त्याला दुसऱ्या गोष्टीला वेळ मिळत नाही, ती तुझ्यावर चीट करायला वेळ काढेल का? बरोबर. पण सोशल मीडियानं सांगितलेलं की दिवसात 1.5 तास बोलणं गरजेचं आहे, 2 तास बोलणं गरजेचं आहे, टाईम देणं गरजेचं आहे. मग हाच प्रश्न आईबापाचा फक्त 30 सेकंदाचा दिवसातला कॉल का? मग खरं प्रेम आईबापाचं आहे की त्यांना कळतं की 30 सेकंदात फक्त आई विचारते जेवला का, ओके का, नीट झोप, दॅट्स इट. मग ड्युरेशन, किती वेळ बोलला हे डिफाईन करतं का? काय बोलला, कसं बोलला हे डिफाईन करतं. बरोबर. सो सगळं ठीक चाललेलं आणि तिथं पण नो डेटिंग, नो कॅफे, कधी मूवीला नाही, कुठंच नाही. बरोबर. आता तर घरनं परमिशन पण होती, पण कधीच पोरींना तुमच्या मैत्रिणी नीट निवडा. तुमच्या मैत्रिणीपेक्षा चुकून तुम्हाला चांगला आणि गुणी बॉयफ्रेंड मिळाला ना, तुम्ही तुमच्या दुश्मनाला जन्म दिलाय तुमच्या पीजीत आणि रूममध्ये. आणि हे होतं. तर मी तिला एकदा म्हणलं तू कुठं बाहेर चालली का उद्या? ते म्हणली हो मी शॉपिंगला चालली. मी म्हणलं राहू दे ना, आपण जाऊ नंतर, बोलूया का उद्या आपण? आणि मला खूप ट्रेस आलता असा आयुष्य की आम्ही बोलूया म्हणून. ते म्हणले ठीक आहे मी कॅन्सल करते, मी सांगते की नाही येते मैत्रिणीला. मी म्हणलं ओके ओके थँक्यू. आणि मग तिची मैत्रिणी म्हणली काय गं कुणाचा कॉल होता? सौरभचा होता का? ती म्हणली हो सौरभचा कॉल होता. तो म्हणतोय नको जाऊ आपण बोलूया. ती म्हणली तू सगळं सौरभला विचारून करतेस? म्हणजे तुला असं हे टॉक्झिक नाही वाटत आहे का गं? म्हणजे बघ ना की तुला समजतं की तू भोळी आहे, म्हणजे बघ हे रिस्ट्रिक्शन, म्हणजे बघ ना आता मी डिरेक्टली कसं बोलू, म्हणजे मला अक्षय तर मला असं कधी बोललेलं नाही आहे. अक्षय हिला शिव्या देत असतो. तो कबीर सिंग असतो. हां हिला गीता गोविंदमवाला मिळालाय तर हिच्या डोक्यात घालायला लागली आहे. हां तर बघ म्हणजे तुला असं वाटत नाही का? आणि तू विचार कर ना की तो सेशन्सला जातो कॉलेजमध्ये, मग एवढ्या मुली असतात, मग त्याला असं कधी वाटणार नाही का? आणि काय नको तोच किडा सोडला ह्याच्या डोक्यात. दुसऱ्या दिवशी मला म्हणली भेटाई ये. मी गेलो. म्हणली इंस्टाग्राम दे. म्हणलं ही घे बाया. 3 दिवस इंस्टाग्राम चाललं, काहीच घावलं नाही. ओके म्हणली सौरभ आपण एक नॉर्मल आयुष्य जगूया. म्हणलं मग आता काय जगतोय? तुला लाल दिव्याची गाडी आली या? नाही म्हणे तू सेशन्स वगैरे बंद कर. ठीक आहे म्हणलं मी बंद करतो. मग मी बंद केलं, सेशनच्या स्टोरीज टाकणं, सेशन्स घेत होतो. तिला हे आत्ता कळणार आहे बघितल्यावर, तिला माहीत नाही अजून. आणि अचानक गोष्टी एवढ्या टॉक्झिक झाल्या, तिच्या मैत्रिणीच्या डोक्यात काय बी घालायला लागले. आणि हे होतं हितनं प्रत्येक पोरानं प्रत्येक पोरीने एक जबाबदारी घ्यायची. तुला आयुष्यात धोका मिळाला, तुझ्याबरोबर काय चुकीचं झालं, तुझ्या मित्राची मैत्रिणीची तुला काळजी वाटते मला मान्य आहे, पण त्यांच्या डोक्यात बिनकारणी शक नाही टाकायचं. चाललंय ना एखाद्याचं चांगलं, तुला बरं वाटू द्या. बरोबर आहे. क्वेरी रेज कर, क्वेश्चन मार्क नको कपाळावर लावू कोणाच्या. एखाद्याचं चांगलं चाललेलं तुट. आणि अशाच जी पोरंपुरी ज्यांचा तोंडाव ताब्या नाही, फाटकाळ बोलतात काय बी, त्यांच्यामुळेच लय घर तुटले ती. हे आमच्या पण्यावर घडलेलं आहे. पण्या डेटला गेले बरं का, पण्या डेटला गेले, पैसे विषय घेतलेत. आणि मला कॉल केला सौर्या अरे तिनं मैत्रीण आली, तिनं 3 बर्गर खाल्ल्या सौर्या. मग त्या सौर्या अरे पैसे नाही तू ये लवकर. मी आलो, मी बसलो. तिची मैत्रीण म्हणते तुम्हाला भूक लागली असेल तर काय मागवू का? आईला कशाला तुम्ही तिसरा व्यक्ती घेऊन गेलाय तिथं? ह्यांचं प्रेमाची लवीडवी राहिली, तिकडे 3 बर्गर आणले तिनं. सो हे सगळं झालं अचानक. आणि एक दिवस आमचं बोलणं थांबलं. आणि बोलणं थांबलं तेव्हा माझा ग्राफ जरा करिअरचा वरती चाललेला, की सेशन्स कंटिन्यू होते, जॉबला रोज जायचो, झोपायला 2-3 तासच मिळायचे. काल तर 50 मिनटं झोपून आलेलो ह्या शोला मी. हे सगळं कंटिन्यू चालू होतं.
आणि एक दिवस मेसेजेस बंद झाले आणि होऊन जातं रे, असं खरंच होऊन जातं की मेसेजेस बंद होतात, बोलणं बंद होतं आणि फरक पडत नाही. आणि माझ्या मते सगळ्यात चांगलं लांब जाणं हेच असतं, टू बी व्हेरी ऑनेस्ट. बरोबर आहे? ते असं झपकीन लांब गेलं ना की आपण काय तर स्टोऱ्या बनवत बसतो. हे असं बरं असतं. आणि एक दिवस अचानक मला आठवलं की अरे हे 3 मित्र बोलत नाही. 3 महिन्यानं आठवलं अचानक. आणि कसं आठवलं, जेव्हा तिच्या मैत्रिणीची स्टोरी बघितली तेव्हा, की बाबा लॉयल्टीबद्दल म्हणलं ही बोलती हा. मी म्हणलं हाय कुठे आहे ग तू, काय कॉल नाही मेसेज नाही. ती म्हणली आपलं ब्रेकअप झाले तुला माहीत नाही. मी म्हणलं आय, हे म्युच्युअल असतं ना, एकत्र येणं आणि बाजूला जाणं. ती म्हणली नाही मी प्रपोज केला मी बाहेर पडले. हे काय? म्हणलं अगं बाया, कंपनी सोडताना बी 3 महिन्याचा नोटीस पिरियड असतो ग, मला 3 आठवड्याचा तरी द्यायचा. नाही म्हणली नाही आपल्यात होऊ शकत. आणि मला सगळ्यात वाईट डायलॉग टाकला सगळ्यात. आणि हा जर कुणाला पडला असेल तर भाऊ इतकं वाईट घडलं आपल्यावर की मी तुझ्यासोबत पण राहू शकत नाही आणि तुझ्याशिवाय पण राहू शकत नाही. ले बाया, तू एकतर साऊथचं पिक्चर बघायचं कमी कर, ती बी डबिंगमधलं. तू मला सांग मी थांबायचं आहे का नाही. ते म्हणले आपण न बोललेलंच. आणि का माहीत का, ते लय हर्ट झालं मला. केजा यायला आपण सगळं दिलं, बिझी झालो. आणि माझं अल्टिमेट एम काय होतं की यार घर बांधायचे, सगळं करायचे. कोणासाठी? आई बाप हे ह्यांच्यासाठीच. हां. आणि अचानक हे झालं का, तर तुम्ही बिझी झाला. बरोबर आहे? एका गोष्टीमुळे एवढ्या का गोष्टी बदलल्या पाहिजेत? बरं बिझी कोणासाठी झाला माणूस? मग आई बाप आमचं कधी कधी लय हेवी गोष्टी बोलतात ना मम्मी पप्पा. म्हणजे मी आज सकाळची गोष्ट सांगतो. आज नाश्ता करत होतो, मम्मीचा कॉल आला. मला असं झालं ना, मम्मी म्हणली लोकाला हसवता हसवता स्वतःचा हसू विसरू नको. म्हणलं आईला तू हे आजच का बोलली? आता मी दिवसभर विचार करणार की एवढं डीप का बोलली मम्मी. आणि मम्मी एवढी डीप बोलली म्हणजे रात्रभर मम्मी आणि पप्पांची चर्चा झाली असणार आहे की आपलं पोरगं 3 महिने बाहेर पळतंय, हसावतंय, स्वतःची काळजी घेणं. म्हणजे तुम्ही विचार करा, तुमचे आईबाप कधी तुम्हाला बोलणार नाहीत पण त्यांचा लय जीव असतो तुमच्यावर. आणि त्यांची बी इच्छा असते तुम्हाला कोणतरी मिळावं, सगळं नीट व्हावं. बट ही सिस्टीम तशी नाही बनलेली रे, आपणच बनवली सिस्टीम. तुम्हाला तोलणार ते वजनात, कलरमध्ये, तुमच्या इन्कममध्ये. त्या मुलीच्या बापाची बी चूक नाही, त्या पोराच्या बापाची बी चूक नाही. ही सिस्टीमच अशी बनवली. काय चूक आहे ह्यात आपली? आणि त्यात आपल्याला जर रोमॅन्टिसिझम अजून शिकवलं वेबसिरीजनं तर आपण नको त्या गोष्टी वेळ घालवणार. आणि जेव्हा मेन मुद्दा येतो तेव्हा आपलं सगळं मागत जातं. सो या सगळ्या गोष्टी कंटिन्यू होत्या. आणि मी कधी देवाला हात जोडले नसतील, कधीच नाही. म्हणलं माझ्याबरोबर असं का, मी काय केलं ते नसतं का विक्टिम कार्ड. आपण देवा पुढे लय भारी खेळतो. देव तर म्हणत असेल तू ग बस, मी लिस्ट काढीन आता. मी कुठं काय केलंय बरं, मी कुठं काय केलंय माझ्याबरोबरच असं का. आणि मला पप्पांनी एक भारी गोष्ट सांगितली आयुष्यात की कधी मंदिरात गेलास तर हात जोडून काय मागायचं नाही, एकच वाक्य बोलायचं, माझ्या प्रयत्नांना यश दे. दॅट्स इट. कसलं भारी बघा ना की प्रयत्न करायचे, प्रयत्नांना यश दे, मी माझं फुल ट्राय करतोय. ना देवाकडून अपेक्षा, आपल्या कष्टावर आपण सगळं लावणार आणि वरती देव बघतोय सगळं. आणि मी नेहमी सांगतो की जेवढी शक्य आहे तेवढी देवाची आठवण काढायची, कारण देवानं आपली आठवण काढली तर अवघड होईल ना. तर सगळं झालं आणि कोविड आला. आणि खूप अनसर्टन होतं ना कोविडचं. म्हणजे बघा ना की जी मुलं आमच्या क्युबिकल्समध्ये होती ती मुलं आत्ता नाही आहेत, ती मुलं वारली, ह्या बातम्या येत आहेत. आणि एकदम पीकला चाललेलं आहे, केसेस पीकला चाललेल्या आहेत सगळ्या. स्टेटस बघतोय त्याचा RIPचा स्टेटस आहे, तिचं माझं बोलणं नाही. मी सगळ्यांना म्हणतो की यार काय झालं, काय चुकलं माझं. आणि एक चूक नका रे करू कधी प्लीज. मी सांगतो, कुणापुढं किती व्यक्त व्हायचं आणि किती रडायचं हे माहीत पाहिजे. त्यो तुमचा कितीही जिगरी मित्र असो, तुमच्या रिलेशनशिपबद्दल कशाहीबद्दल जास्त रडारडी एका व्यक्तीबद्दल केलं ना, तुमचं कायमचं परसेप्शन तो व्यक्ती प्रतिबिंब मनात ठेवतो हे रडकंच आहे. आणि एका पिरियडनंतर तुमची ती रडकी बाजू नसती जिवंत, मेलेली असती, बट तुमचं इम्प्रेशन काय राहतं आणि ते तुम्ही आहे का.
सो कधी कधी सफरिंगला स्वतःला वेळ देणं गरजेचं असते. हे जे आपल्याला सांगितलं ना, वी ऑलवेज नीड समवन टू लीन ऑन, वी डू. बट आपल्या काय बॅटल्स आहेत, आपले काय कांड आहेत ते आपल्याला माहिती आहेत ना रे. ते आपलं आपण बघितलं पाहिजे ना. आणि जर आपण ते सुधरवले, आपलं आपण सफरिंग घेतलं, तर दुसऱ्याला हात देऊ शकू मदतीचा. आणि बरं बाबा, आज तुझ्यासाठी लोक उभीत, उद्या असतील का? बरोबर आहे का चूक आहे? आणि तुला ऐकून घ्यायचं आहे का रे की वाईट काळात मी तुझ्यासोबत होतो? ह्यासाठी मी कोणाचा आधार नाही घेणार, एवढं मात्र आहे. तू चुकीचं वागली माझ्यासोबत. आणि मला तुला फक्त एकच गोष्ट सांगायची, तू जेव्हा तुझ्या पोरांची डुंगणं दूध असतील तेव्हा सौरभ भोसले तुला टी व्हीवर दिसेल. आणि सगळ्या वडिलांकडून, सगळ्या पुरुषांकडून, सगळ्या आयांकडून, सगळ्यांच्या तोंडातून एकच शब्द याचा चालायचंच. तर माझ्या घरातले म्हणले की नागपूरला जातोय, पुण्याला जातोय, सगळीकडे जातोय, इतक्या लांब जातोय, कोण आहे आपली लोक तिकडं? मी म्हणले ही आहेत की आपली लोक तिकडं, जाईल तिकडं.